29 जून रोजी एका न्यायालयाचा निकाल आला आणि या निकालामध्ये पुण्याचे महापालिकेचे आयुक्त म्हणजेच नवल किशोर राम यांच्या ऑफिसमधले फर्निचरसहित इतर सर्व साहित्य जप्त करा, त्याचा लिलाव करा आणि त्याच्यातून येणाऱ्या पैशातून संबंधित तक्रारदारांना नुकसान भरपाई द्या असे कोर्टाचे आदेश आले. 29 जून 2026ला हे आदेश आल्यानंतर आज त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कोर्टाचे अंमलबजावणी अधिकारी आणि संबंधित पीडित तक्रारदार शेतकरी हे थेट पुणे महापालिकेच्या कार्यालयामध्ये पोचले आणि आयुक्तांच्या फर्निचरसहित म्हणजे आयुक्तांच्या खुर्चीसहित इतर जे महत्त्वाचं सर्व साहित्य आहे त्याची जप्ती करून निलावाची प्रोसेस सुरू झालेली होती. दरम्यान थेट आयुक्तांच्याच खुर्चीची जप्ती करायची आणि त्याचा लिलाव करायचा, याच्यामुळे महापालिकेचे अक्षरशः वाभाडे निघाले. त्या ठिकाणी संबंधित तक्रारदार हे सर्व उपस्थित होते, त्याचबरोबर कोर्टाचे अंमलबजावणी अधिकारी जे आहेत ते उपस्थित होते आणि त्यांनी ही जप्तीची कारवाई करणार. तोच त्या अगोदर अतिरिक्त आयुक्त जे आहेत यांनी संबंधित तक्रारदार शेतकऱ्यांना एक लेखी आश्वासन दिलं, म्हणजे शेतकऱ्यांना आणि कोर्टाला, आणि 8 दिवसामध्ये आम्ही संबंधित शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देऊ असं लेखी दिल्याच्या नंतर आजची ही जप्तीची कारवाई टळली आहे. मात्र इतकं हे धक्कादायक प्रकरण नेमकं कुठलं आहे आणि थेट आयुक्तांच्याच खुर्चीवर शेतकऱ्यांनी कसा हात घातला हे सगळं आपण ह्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा. जर मनात जर ठरवलं ना तर तुम्ही आता 5 वाजता सुद्धा चेक काढू शकता. तुम्ही जर ठरवलं नाही काय म्हणतो 5 वाजता बी काढू शकता. इथे 100 कोटी रुपये एका सही मंजूर होतात. आज कोणवार आहे? आज सोमवार आहे ना, तुम्ही आम्हाला शुक्रवारपर्यंत द्या. पुण्याची विस्तार वाढ ही मोठ्या प्रमाणावरती चालू होते. आता विस्तार वाढ म्हटलंय, लोकसंख्या वाढली की तिथं वेगवेगळ्या प्रश्नांची निर्मिती होणार हे देखील साहजिकच आहे. महत्त्वाचे प्रश्न लाईट, पाणी, रस्ते, याचबरोबर पुण्यातल्या कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं याच्यावरती महापालिकेपुढं मोठा प्रश्न निर्माण झालेला होता. शेवटी पुणे महापालिकेनं पुण्यातल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुणे शहरापासून काही अंतरावर असलेल्या फुरसुंगी गावामध्ये काही शेतकऱ्यांच्या जमिनी अधिकृत करून त्याच्या ठिकाणी कचरा डेपो करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुणे महापालिकेनं या फुरसुंगी गावातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या, संपादित केल्या आणि त्या ठिकाणी कचरा डेपो सुरू झाला. मात्र संबंधित शेतकऱ्यांवरती अन्याय झाल्याचं बोललं जातं. हे कसं तर संबंधित शेतकऱ्यांना अवघ्या 15 रुपये गुंठा या दरानं नुकसान भरपाई देण्याचं 2002 साली ठरलं आणि त्यामुळं हे संबंधित शेतकरी हे नाराज होते. शासनानं हे लादलेली आपल्यावरती अन्यायकारक भूमिका याच्या विरोधात संबंधित शेतकरी यांनी कोर्टात धाव घेतली. तब्बल 25 वर्ष या शेतकऱ्यांनी कोर्टामध्ये लढा दिला आणि त्यांची लढाई जिंकली देखील. कोर्टाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आणि 2018 साली प्रति गुंठा 71,000 रुपये प्रमाणे संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा प्रकारचे आदेश पुण्यातल्या कोर्टानं देण्यात आले. पुण्याच्या कोर्टाने आदेश दिल्याच्या नंतर महापालिका या आदेशाला चॅलेंज करत उच्च न्यायालयामध्ये गेले. मात्र उच्च न्यायालयाने सुद्धा संबंधित महापालिकेची अपील फेटाळून लावलं आणि शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई द्या असे आदेश देण्यात आले. त्यानंतर सुद्धा 2018 पासून ते 2026 पर्यंत पुणे महापालिकेने या संबंधित तक्रारदार शेतकऱ्यांना कुठलीही नुकसान भरपाई दिली नाही. या उलट त्यांना वेळोवेळी हेलपाटे मारायला लावले. पुन्हा एकदा 2018च्या निकालावरती संबंधित तक्रारदारांचे जे वकील आहेत अशोकराव फडके यांनी पुन्हा एकदा एक दरखास्त दाखल केली आणि या दरखास्तमध्ये पुणे आयुक्तांच्या कार्यालयातील महत्त्वाच्या वस्तूंची जप्ती करून त्याचे लिलाव करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश करण्यात यावेत अशा प्रकारचं एक अपील दाखल करण्यात आलं. या अपिलाचा निकाल 29 जून 2026 रोजी लागला आणि त्यानंतर आज या आयुक्तालयाच्या कार्यालय म्हणजेच नवल किशोर राम यांच्या कार्यालयामध्ये संबंधित शेतकरी आणि कोर्टाचे अंमलबजावणी अधिकारी हे त्या ठिकाणी स्वतः वकिलांसहित पोहोचले आणि त्यांनी आयुक्तांच्या खुर्ची आणि टेबल याच्या सहित तिथले महत्त्वाचे संगणक, महत्त्वाचं साहित्य याचा ताबा घेऊन याची जप्ती करून
लिलाव करण्याची प्रोसेस करा अशा प्रकारची मागणी केली. एकंदरीत या सगळ्या प्रकरणामुळे पुणे महापालिकेचं कार्यालय हे हादरून गेलं. तिथं सर्व महत्त्वाचे अधिकारी दाखल झाले. विशेष म्हणजे या ठिकाणी पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम हे मात्र उपस्थित नव्हते. या ठिकाणच्या अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित शेतकरी, वकील आणि कोर्टाच्या अधिकाऱ्यांना आपण 8 दिवसात संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ असे लेखी कोर्टाला आणि संबंधित शेतकऱ्यांना दिलं. त्यामुळं तुर्तास तरी हे प्रकरण 8 दिवस लांबणीवर गेलेलं आहे. मात्र पुण्यासारख्या महापालिकेवरती आणि महापालिकेमधल्या आयुक्तांची खुर्ची, टेबल आणि संगणकांसारख्या वस्तूंचे लिलाव करण्याची वेळ येते. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. उलट त्यांच्यावरती झालेला अन्याय दूर करण्याच्या ऐवजी ह्या शेतकऱ्यांना स्वतःच्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी आयुक्तांच्या विरोधात 25 वर्ष लढा द्यावा लागला. आणि ह्या सगळ्या प्रकरणामुळे शेतकरी व्यथित झालेले आणि त्यांची सर्व कुटुंब आज आयुक्तालयामध्ये पोहोचली आणि जप्ती करू देत नाहीत म्हणून शेतकऱ्यांनी देखील त्याच ठिकाणी ठेया मांडला. सगळ्या या प्रकारामुळे आज पुणे महापालिकेमध्ये एकच गोंधळाचं वातावरण उडालं. मात्र सगळ्यात महत्त्वाचा विषय असा की शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यापुरते सुद्धा महापालिकेकडे पैसे नाहीत का असा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला. शेतकऱ्यांनी दिलेला लढा आणि महापालिकेची भूमिका याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी ॲडव्होकेट संदीप फडके. पुणे महानगरपालिकेने सन 2005 साली कचरा डेपोसाठी फुरसुंगी येथील काही जमिनी संपादित केल्या होत्या. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या त्यांना संपादनाची नुकसान भरपाई म्हणून म्हणजे अत्यल्प कमी नुकसान भरपाई देऊ केलेली आहे. ती 15 रुपये गुंठ्याने आणि काही जमिनींना 3,500 रुपये गुंठ्याप्रमाणे देऊ केलेली होती. ती कमी दिल्यामुळे आम्ही जिल्हा न्यायालयामध्ये वाढीव नुकसान भरपाईसाठी दावे दाखल केलेले होते. सदरच्या दाव्यांमध्ये 2018 साली जिल्हा न्यायालयाने वाढीव नुकसान भरपाईचे आदेश पारित केले होते. 71,000 रुपयाप्रमाणे साधारण नुकसान भरपाई मंजूर केलेली होती. त्या निकालाच्या विरुद्ध पुणे मनपाने उच्च न्यायालयामध्ये देखील अपील दाखल केलेले होते. परंतु देऊ केलेली नुकसान भरपाईच कमी असल्यामुळे उच्च न्यायालयाने देखील बाधित शेतकऱ्यांना देऊ केलेली नुकसान भरपाई कोर्टामध्ये भरण्याचे आदेश पारित केले होते. असे असताना त्यांनी अद्यापपर्यंत कुठल्याही स्वरूपाचा मोबदला किंवा नुकसान भरपाई रक्कम कोर्टात जमा केलेली नाही. त्यामुळे जिल्हा न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आम्ही दरखास्त कोर्टामध्ये जप्ती वॉरंट काढावे आणि मालमत्ता जप्त करून आम्हाला नुकसान भरपाई अदा करावी यासाठी अर्ज दाखल केलेले होते. त्यावर कोर्टाने पुणे मनपा आयुक्त यांच्याविरुद्ध जप्ती वॉरंट आदेश पारित करून त्यांच्या कार्यालयातील टेबल, खुर्ची वगैरे सर्व मालमत्ता विक्री करून, निलाव करून त्यातून बाधित शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अदा करावी यासाठी जप्ती वॉरंट दिलेले होते. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही पुणे मनपा आयुक्त कार्यालयात आज रोजी गेलो होतो. त्या ठिकाणी कारवाई चालू केली असता आम्हाला अडविण्यात आले. असे असताना त्या ठिकाणी कोर्टाच्या आदेशाचा अवमान होतोय असं त्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी 8 दिवसात आम्ही पैसे जमा करू असं लेखी आश्वासन देऊन आजची कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला.